आज आपण 7 दिवसाच्या 7 नाश्त्याच्या रेसिपीज पाहतोय. विशेष म्हणजे आज आपण तेच ते पदार्थ निवडलेले नाहीये. अगदी वेगवेगळे आणि पौष्टिक अशा पदार्थांचा समावेश आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर सर्वात पहिले आज आपण इथे काळ्या वाटाण्याची उसळ आणि इन्स्टंट घावणे बघूयात. काळ्या वाटाण्याची उसळ बनवताना रात्रीच आपण काळे वाटाणे भिजत घातले होते. सकाळी आपण कुकरला छान असे शिजून घेतले. आता आपण त्याला तडका देऊयात. तर मी कढईमध्ये तेल घातलंय. हिंग, जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची सर्व जिन्नस छान असं परतून घेऊयात. आजच्या रेसिपीज अशाच आहेत ज्या तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता, जेवणात सुद्धा खाऊ शकता. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये भाजी पोळीचा जर कंटाळा आला असेल तर नक्कीच तुम्ही ह्या रेसिपी ट्राय करू शकता. तर पाहू शकता इथे कांदा छान व्यवस्थित भाजला गेला. तर सुके मसाले घातलेत आपण, जसे की मीठ, लाल तिखट आणि हळद. आता तिखट मीठ आपल्या चवीनुसार, आपल्या भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करावं. जिऱ्याची पूड आणि धण्याची पूड घातलेली आहे. काळे वाटाणे पाहू शकता व्यवस्थित मस्त असे शिजलेले आहेत, ना जास्त गल्ल झाले आणि ना जास्त थाडे राहिलेले आहेत. तर इथे आपण आता वाटाणे सुद्धा त्याच्यावरती घातलेत, परतून घेऊया. वाटाणे घातल्या लगेच पाणी घालू नका. व्यवस्थित 2 मिनिटासाठी परतून घ्या, नंतर गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्याने उसळ लवकर शिजेल, सोबतच त्याची चवही चांगली येईल. छान चटपटीत रुचकर चव यावी यासाठी आपण याच्यामध्ये गूळ आणि चिंच सुद्धा घातलेली आहे. चिंच आणि गूळ घातल्याने उसळला खूप छान अशी चटपटी, गोड, आंबट, तिखट चव येते बघा. गरम मसाला 1 चमचा घातलाय. आता झाकण ठेवून व्यवस्थित अशी दणकून आपण शिजून घेऊयात. तोवर आपण इथे इन्स्टंट घावण्याची तयारी करूया. तर इन्स्टंट घावणे बनवतोय त्यासाठी आपण इथे 2 वाट्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याला अर्धी वाटी आपण इथे बारीक रवा घातलाय. तांदूळाचं पीठ घरी दळलेलं असो किंवा विकतचं रेडीमेडचं असलं तरीही चालेल, कुठलंही तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा मीठ घालून घेतलंय, पाणी घालून घेतलंय. आता इन्स्टंट बनवतोय म्हणून 1 चमचा बेकिंग सोडा घातलाय. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, इतपत आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी, ना जास्त गाढ ना जास्त पातळ, या पद्धतीचं. इकडे उसळ सुद्धा बनवून तयार झाली. रंग बघा काय सुरेख आलेला आहे, मस्तच अप्रतिम. चला घावणे घालून घेऊयात. तर मी इथे तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यावरती आता छान एक पडी आपण हे सारण घातलंय. घावणे जास्त पातळ नसतात, त्यामुळे याला स्प्रेड करायचं नाही. जाडी बघा काय मस्त येते. आणि विशेष म्हणजे याच सारणापासनं तुम्ही डोसे सुद्धा बनवू शकता. ते कसे तर हलकंसं पातळ करावं हे बॅटर, आणि मग या पद्धतीने याचा पातळ असा डोसा सुद्धा तुम्ही घालू शकता. लहान मोठे, थोडेसे जाड बारीक तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी पटापट काही घावणे आणि काही डोसे सुद्धा बनवून घेतले. चला सर्व करूयात. चवदार, तोंडाची चव वाढवणारा, पोटभरीचा सोबतच पौष्टिक असा पदार्थ बनून तयार झालेला आहे. घावणे तुम्ही पाहू शकता, मस्तच. चला बघूयात पुढची रेसिपी. डोसा म्हटलं की लहानांपासून मुलांना सर्वांनाच आवडतो, पण डोसा बनवण्याचं खूप जास्त झंझट असतं. बॅटर फर्मंट करावं लागतं, डाळ तांदूळ भिजत घालावे लागतं. पण आजचा डोसा एवढा सोपा आहे, ना फर्मंट करायची गरज ना प्रमाणाची गरज. इथे आपण सारख्याच प्रमाणात डाळ आणि तांदूळ घ्यायचं आहे. पाहू शकता इथे मी डाळ हरभऱ्याची वापरली. हरभऱ्याचे डाळीनं आपल्याला डोसा खुसखुशीत करण्यास मदत होते. आणि विशेष म्हणजे हा डोसा लगेच होतो बघा. इथे डाळ तांदूळ आपण 2 तासासाठी भिजत घालावी, नंतर छान असं शक्य होईल तेवढं बारीक हे दळून घ्यावं आणि लगेच इन्स्टंट याचे मस्त असे डोसे घालून घ्यावेत. खूप सोपं आहे बनवायला, तर अतिशय सोपं आहे, खायला रुचकर आहे. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही रेसिपी परफेक्ट असेल, कारण एक डोसा जरी खाल्ला ना तरी तुमचं पोट भरेल. आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली, त्यामुळे तुम्हाला प्रोटीन मिळेल आणि दिवसभर तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल.
म्हणजे आपसुकच तुम्हाला जास्त भूक लागणार नाही, म्हणजे तुमचं वेट लॉस होण्यास मदत होईल. तर आज आपण हिरव्या चटणीसोबत सर्व केलेला आहे. अप्रतिम असा नाश्ता तयार झाला. चला पाहूयात आजच्या व्हिडिओचा तिसरा भाग. तर तिसरी रेसिपी बनवण्याआधी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती. रेसिपीला आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आता बघा, ढोकळा तर आपण प्रत्येकाला आवडतो. बेसनाचा ढोकळा, रवा बेसनाचा ढोकळा, तांदूळाचा ढोकळा, बरेचसे ढोकळे मी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पोहाचा ढोकळा सुद्धा आपण एकदा बनवला होता बघा. त्या सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनवरती देईल. नाहीतर तुम्ही स्वातीज रेसिपीला नक्कीच भेट द्या आणि आपल्या सगळ्या रेसिपीज पाहू शकता. इथे आपण 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटीच हरभऱ्याची डाळ रात्रभरासाठी भिजत घातली होती. आता आपण सकाळी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि शक्य होईल तेवढं हे बारीक दळून घेत आहे. वाटताना जास्त पाण्याचा वापर नको, कमीत कमी पाण्यामध्ये वाटण्याचा प्रयत्न करा. बेसनाचा ढोकळा बनवताना बरेचदा खूप प्रॉब्लेम येतात. तो जास्त फुलत नाही, जाडी येत नाही किंवा मग लवकरच तो असा रुखा होतो. खाताना घशाला खवखवतो, म्हणजेच तो कोरडा लागतो. पण जेव्हा तुम्ही डाळ आणि तांदूळपासून ढोकळा बनवणार ना, तर तो कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. पाहू शकता आपण छान असं स्मूथ हे वाटून घेतलं. त्याच्यामध्ये हिंग घातलंय, मीठ घातलंय, जिरं घातलंय आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली. हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण अशी पेस्ट होती बघा ही. हिंग या ढोकळ्यामध्ये जरूर घाला, कारण हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे आणि बरेच जणांना हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो. तर हिंग जरूर घाला, चवही चांगली येईल. पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा बघून घ्या. आता आपण इन्स्टंट बनवतोय, मग आपल्या ढोकळ्याला छान असा फ्लफीपणा यायसाठी, जाडी यायसाठी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लिंबू सत म्हणजे सायट्रिक ॲसिड घातलाय आणि 1 चमचा बेकिंग सोडा. पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच मी याच्यामध्ये घातलेला आहे सायट्रिक ॲसिड आणि बेकिंग सोडा. आता याच्यावरती पाणी घालायचं नाही, तर आपल्याला याच्यावरती 2 चमचे दही घालायचं आहे. डाळ आणि तांदूळापासून आज आपण हा इन्स्टंट असा ढोकळा बनवतोय, कारण हे बॅटर आपण फर्मंट करायला नाही ठेवणार आहे. म्हणून याच्यामध्ये 2 चमचे दही मात्र आवर्जून घाला. दही जास्त आंबट नको ना जास्त फ्रेशही नको, 1 दिवस शिळं असं दही याच्यामध्ये घालावं, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट परफेक्ट मिळेल. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायला ठेवायचा आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेतलं आणि आता हे बॅटर याच्यामध्ये घातलंय. कन्सिस्टन्सी तुम्ही परत एकदा बघून घ्या, कारण कुठलाही ढोकळा असो तो कन्सिस्टन्सीवरती खूप निर्भर असतो. बॅटर जेवढं छान तुमचं व्यवस्थित असेल तेवढाच ढोकळा परफेक्ट बनतो. इथे मी 20 मिनिटासाठी हा ढोकळा स्टीम करून घेतलेला आहे. पाहू शकता परफेक्ट. जाडी सुद्धा बघून घ्या काय मस्त आलेली आहे. चला आता आपल्या मनाप्रमाणे याला कट करायचं. मी चौकोनी भागात कट केलंय, पाहू शकता. असे स्क्वेअर शेपमध्ये जर कट कराल ना ढोकळ्याचा आकार छान दिसतो. असा फ्लफीपणा बघा, जाडी बघा, काय अप्रतिम असा आपला ढोकळा तयार झालाय. तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाव, परफेक्ट. या पद्धतीने तुम्ही डाळ तांदूळाचा ढोकळा जरूर बनवून बघा. चला बघूयात पुढची रेसिपी. सर्वात पहिले मला तुम्ही सांगा, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? इथे पहा, हे नाही सँडविच नाही ना पिझ्झा नाही. आज आपण शिळ्या उरलेल्या पोळ्यांसोबतच अप्रतिम असा जुगाड तयार केलाय. चटपटीत, चमचमीत, लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असाच नाश्ता तयार केला. आता बरेचदा रात्री पोळ्या उरतात, रात्रीच्या शिळ्या किंवा सकाळच्या संध्याकाळी सुद्धा पोळ्या उरतात. मग घरातले मंडळी खायला नाक मुरडतात. लहान मुलं तर खातच नाहीत. गरम गरम चपाती असली तर बरं, जरा जरी शिळी झाली तर खात नाहीत. मग अशा वेळेस काय करावं? रोज रोज पोळ्यांचा चिवडा खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा पदार्थ नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. उकडलेले आलू आपण इथे घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर घातली. बघा याच्यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार, जसं पत्तागोबी, गाजर किसून घालू शकता, सिमला मिरची घालू शकता, कांदा घालू शकता. खूप सारे ऑप्शन तुमच्याकडे आहेत.
आपण सुके मसाले घातले थोडेसे, जसे की थोडंसं मीठ घातलंय चवीनुसार हलकंसं आपण याच्यामध्ये चाट मसाला घातलाय, जिऱ्याची पूड घातली, लाल तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता, पण आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे लाल तिखट नाही घातलंय. आता पाहू शकता आपण याच्यावरती एका पोळीवरती हिरवी चटणी स्प्रेड करून घेऊयात. ही पुदिना हिरवी मिरचीची चटणी आहे. या चटणीची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. आणि दुसरी ही जी चटणी आहे ती चिंच आणि खजूरची आहे. त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता. एकदा बनवून ह्या चटण्या तुम्ही 6 महिन्यासाठी स्टोअर सुद्धा करू शकता. त्या कशा, तर त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. खूप उपयुक्त असे चटणीच्या रेसिपीज आहेत बघा ह्या. आता बघा, जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ना बटाट्याचं, त्याच्यावरती छान असं भरभरून लावून घ्या. स्टफिंग मात्र भरभरून लावा, म्हणजे खायला चांगलं लागतं. आता वरतून मी मोझरेला चीज लावते. मोझरेला चीज नसेल तर चीज क्यूब असेल तर तेच याच्यावरती खिसून घाला, किंवा मग चीजच्या स्लाइस असतील तर त्या घाला, नसतील तर पूर्णपणे स्किप करा. पनीर असेल तर पनीर घाला, काहीच नसेल तर भाज्या वाढवल्या तरी चालतील. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही टमाटर कट करून लावू शकता, पत्तागोबी, सिमला मिरची असं काही वगैरे लावू शकता. भरपूर व्हेरिएशन आपण करू शकतो बघा. आता छान मस्त दोन्ही बाजूनी बटर लावून खरपूस असं मी हे भाजून घेतलंय तव्यावरती, तुम्ही बघितलंच. चला कट करूयात. काय मस्त दिसते ना, एवढं खुसखुशीत झालं होतं बघा. मला तर परत परत बनवावं लागलं. आणि हा नाश्ता एवढा छान बनतो बघा की शिळ्या पोळ्याच काय, तुम्हाला ताज्या पोळ्यांपासून सुद्धा मुलं करायला लावतील, एवढा छान लागतो. तर मग आता रात्रीच्या पोळ्या जर उरल्या तर टेन्शन घेऊ नका, हा नाश्ता जरूर बनवा. चीज बघा काय मस्त दिसतंय, वाव, परफेक्ट. सुटलंय ना तोंडाला पाणी. कोणी म्हणेल का हे शिळ्या पोळ्यांपासून बनवलेला नाश्ता आहे, तर जरूर बनवा. आतापर्यंत कुठली रेसिपी तुम्हाला आवडली मला नक्कीच सांगा, आणि लाईक करायला मात्र विसरू नका. चला आता आपण बनवूया सर्वांचा आवडीचा पदार्थ, तो म्हणजे पावभाजी. पावभाजी बनवताना बऱ्याचशा चुका केल्या जातात, त्यामुळे रेसिपी सुद्धा लेंदी होते, म्हणजेच आपल्याला बनवताना खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात आणि ती चव मात्र येत नाही जी मार्केटमधल्या पावभाजीला, ठेल्यावरच्या पावभाजीला असतं. ते काय तर बघूयात. इथे बघा, बीट घालायचं. बीट घातल्याने तो रंग येतो, लाल बुंद रंग असतो की नाही त्यांच्या भाजीला, मस्त तो रंग येतो. इथे आपण फुलगोबी, सिमला मिरची, बटाटा आणि टमाटर आणि एक बीट छान असं कट करून घातलेलं आहे कुकरमध्ये. एक गडवा पाणी घातलं, त्याच्यावरती मीठ घातलं. आता भाज्या किती घ्यायच्या, आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये पावभाजी बनवणार त्यानुसार. इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे, त्यामुळे मी सर्व जास्त जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे बघा. मी इथे 1 किलो बटाटा घेतला होता, अर्धा किलो फुलगोबी घेतली होती, 1 पाव टमाटर आणि 1 पाव सिमला मिरची घेतली होती, 1 बीट घेतलं होतं बघा. खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे म्हणून. आता आपण सर्व हे छान असं मॅश करून घेतलं. तुम्ही रवीच्या सहाय्याने मॅश करू शकता, पोटॅटो मॅशरने मॅश करू शकता, ब्लेंडरने किंवा मग हँड ब्लेंडरने सुद्धा मॅश करू शकता. आता बघा, छान अशी पसरटची कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलंय आणि बटर घातलंय. परतून आपण थोडंसं जिरं सुद्धा घातलंय, नॉमिनल, नाही घातलं तरी चालतं. इथे 4 कांदे मी असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत. कांद्याची पेस्ट घालू नका, कांदे छान असे बारीक चिरून घाला. जास्त मोठाही कांदा नसो, भाजीमध्ये उभा कांदा दिसला पाहिजे नाही, पण कांद्याची चव, ती टेक्स्चर मात्र आली पाहिजे. आता जर तुम्ही कांदा खात नसाल, कांदा लसूण खात नसाल, तर तुम्ही कांदा स्किप केला तरीही चालेल, काहीच प्रश्न नाही. तर आता इथे पाहू शकता कांदा छान असा परतून घेतलाय आपण. लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून मीठ सुद्धा घालून घेतलं, आणि तो हलकासा रंग बदलला की आता आपण याच्यामध्ये घातलाय अर्धा चमचा हळद, 4 चमचे लाल तिखट. थोडीशी छान अशी स्पायसी पावभाजी बनवते मी इथे, म्हणून लाल तिखट थोडं जास्त घातलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट, मीठ आपल्या चवीनुसार ॲडजस्ट करावं. आता आपण याच्यामध्ये घातलाय 1 चमचा धन्याची पूड आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. मिक्स करून घ्यायचं. तेलावरती सर्व कोरडे मसाले व्यवस्थित असे भाजून घ्यावेत. आता आपण इथे पावभाजी मसाला घालतोय, तर जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवतोय, त्यामुळे मसाला सुद्धा थोडा जास्त क्वांटिटीमध्येच घातलेला आहे.
मी इथे एकूण 10 ते 12 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे. रेडीमेडवालाच मसाला आहे बघा. आता शिजवून मॅश केलेली भाजी घालावी. या स्टेजला बघू शकता भाजी खूप जास्त चटकते, तर थोडंसं सावधतेने करावं. गॅस बंद केला तरी चालेल. मिक्स करून घ्या, नंतर गॅस चालू करायचा. मस्तच बघू शकता इथे आपल्या भाजीला सध्याच काय मस्त रंग आलेला आहे. वरतून आपण बटर घातलं आणि परत पावभाजी मसाला घालतोय. हा जो आपण वरतून पावभाजी मसाला घातलाय ना, याचा फ्रेश फ्लेवर आपल्या भाजीला लागतो आणि मस्त इथे भाजी बनवून तयार झालेली आहे. चला आता आपण पाव तयार करूयात. तर इथे बघा, तुम्ही मसाला पाव तयार करू शकता किंवा मग प्लेन पाव जर तुम्हाला द्यायचं असतील तर हलकंसं बटर लावून तव्यावरती भाजावेत आणि ते पावसुद्धा तुम्ही देऊ शकता. आपण भाजी थोडीशी तव्यावरती टाकली, बटर टाकलं, वरतून थोडंसं लाल तिखट टाकलं आणि त्याच्यावरती हा पाव भाजला. असं सुद्धा बनवून तुम्ही देऊ शकता. आवड तुमची आहे, तुम्हाला जसं सर्व करायचं असेल तसं तुम्ही सर्व करू शकता. पण भाजी मात्र एकदा जरूर बनवा. या पद्धतीने सुद्धा सर्व करू शकता किंवा मग माझ्यासारखा तुपाचा तडका देऊनही ही भाजी सर्व केली जाते. एकदा तुम्ही तुपाचा तडका देऊन पावभाजी जरूर बनवा. खूप अप्रतिम लागते. छान अर्धी वाटी तूप घेतलं, त्याच्यामध्ये आपण मोहरी घातली, लाल तिखट घातलंय, पावभाजी मसाला घातला, हिरवी मिरची घातली आणि खमंग असा तुपाचा तडका आपण या भाजीवरती घातलेला आहे. मोहरीची काही गरज नाही, पण मला आवडते म्हणून घातली. तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. मस्तच बघू शकता काय भारी आपली इथे पावभाजी तयार झाली. चला चीज वरून छान असं स्प्रिंकल केलं, बटर घातलंय. मस्तच लाजवते ना ठेल्याच्या पावभाजीला. मग आता ठेल्यावरती कशाला जायचंय पावभाजी खायला? घरीच एवढ्या सोप्या सरळ साध्या पद्धतीने पावभाजी बनवून तयार होते. चव मात्र अप्रतिम येते. मार्केटच्या स्ट्रीट स्टाईल पावभाजीलाही लाजवेल अशीच चव आपली या भाजीला आलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने पावभाजी एकदा जरूर बनवा. चला बनवूयात पुढची रेसिपी. इथे बघा, इडली न आवडणारा व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. कारण हा नाश्ताच असा आहे जो खूप चवदार बनतो आणि सोपाही तेवढाच आहे आणि कठीणही तेवढाच आहे. बॅटर जर व्यवस्थित फर्मंट झालं नाही तर इडली मात्र तुमची व्यवस्थित बनत नाही. म्हणून आज आपण इडलीचं बॅटरच तयार करणार नाहीये. पोहा आणि रव्यापासनं आज आपण ही इडली तयार केली. ती कशी? तर चला बघूया. इथे बघा, मी 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत. हे सकाळी आपण कांदे पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत. जाड पोहा, पातळ पोहा कुठलाही घेतला तर चालेल. एका पाण्याने धुवून घ्यायचं. पोहे भिजायला वेळ लागत नाहीत, लवकर पोहे भिजल्या जातात बघा. इथे मी इडली रवा जो येतो ब्रोकन रवा तो घेतलेला आहे. आता हा नसेल तर आपल्या घरी जो जाड रवा असतो की नाही तो घेतला तरीही चालेल, बारीक रवा घेतला तरीही चालेल, काही फरक पडणार नाही. रवा सुद्धा आपण इथे थोड्या वेळासाठी भिजत घातला. रवा भिजायला मात्र थोडासा वेळ लागतो कारण इथे मी ब्रोकन रवा वापरलेला आहे. इडलीसाठी जो रवा येतो ना जाड तो वापरलाय, त्यामुळे हा थोडा वेळासाठी भिजवावा लागतो 10 मिनिटासाठी. आता तुम्ही जर बारीक रवा वापरलाय आपला घरचा तर तो लगेच भिजतो बघा. पोहे आणि रवा आपण एकत्र असं छान मिक्सरला वाटून घेतलंय. जेवढं छान बारीक स्मूथ वाटल्या जाईल तेवढं बारीक वाटायचं. आता आपण याच्यावरती मीठ घातलंय, चवीनुसार मीठ घालावं. आता या बॅटरपासनं तुम्ही डोसा बनवू शकता, उत्तप्पा बनवू शकता, अप्पम बनवू शकता, इडली बनवू शकता, ढोकळा सुद्धा बनवू शकता. तर आज आपण इडली बनवूयात. तर इडली बनवण्यासाठी बघा, आपण या साच्यांना तेल लावून घेतलं आणि मस्त आता याच्यावरती आपण आता एक एक चमचा हे बॅटर घालतोय. इन्स्टंट बनवतोय त्यामुळे मी याच्यामध्ये इनो घातलं होतं बघा, 1 सॅशे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघून घ्या. रेग्युलर इडलीपेक्षा थोडीशी गाढी असते ही. थोडंसं घट्टसर ठेवावं बघा बॅटर, तेव्हा ही इडली छान बनते. कारण ही पोह्या आणि रवापासनं बनवलेली आहे. तेच ते कांदे पोहे, तोच उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर अशी इडली जरूर बनवा. खूप छान बनते, लगेच बनते. मस्तच बघू शकता काय पांढरी शुभ्र इडली तयार झाली. मी जवळून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली इडली अगदी परफेक्ट अशी फ्लफी झालेली आहे. चला काढून घेऊयात.
लगेच काढण्याचा प्रयत्न करू नका. हलकंसं थंड होऊ द्यायचं, नंतर इडली काढावी. मस्तच. वाव, परफेक्ट. एवढी हलकी फुलकी आणि सॉफ्ट अशी इडली तयार होते बघा, पोहे आणि रव्यापासनं. तुम्ही एकदा जरूर बनवा. याच्यासोबत तुम्ही आपला रेग्युलर सांबार बनवू शकता किंवा मग इडलीसोबत खायची चटणी बनवू शकता. अप्रतिमच लागेल. मी याच्यासोबत सांबारसुद्धा बनवला होता बघा. सांबारची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकता. 5 मिनिटात सांबार कसा करावा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चला बघूयात पुढची रेसिपी. एखाद्या दिवशी असं मस्त छान चमचमीत झणझणीत खावंसं वाटतं, तर त्यासाठीच आजचा मेनू आहे आपला मिसळपाव. असा मस्त झणझणीत मिसळपाव तयार करूयात. चला, आपण इथे मटकी घेतलेली आहे मोड आलेली. मी घरीच मोड आली होती बघा, विकत घेतली तरी चालेल. आता आपण कुकरला 1 सिटी लावून घेऊयात. त्यासाठी आपण मटकी कुकरमध्ये घातली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय, हळद घातली आणि मीठ घालायचं. हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये जेव्हा ही मटकी शिजते ना, तेव्हा त्याला रंगही चांगला येतो आणि ती खूप छान अशी शिजल्या जाते. त्यामुळे मग नंतर आपल्याला परत तिला शिजवायचं कामही पडत नाही. इन्स्टंट बनवतोय, झटपट बनवतोय, तर दोन्ही काम एकत्र करूयात. कटही त्याच्यात आणि उसळही त्याच्यात. मी या पद्धतीनेच मिसळपाव बनवते. खूप भारी बनतो, अप्रतिम बनतो. विशेष म्हणजे लगेच बनतो. जास्त तामझाम करत बसायची गरज नाही जर या पद्धतीने बनवला तर. कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेलाचं हलकंसं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलंय, कारण थोडंसं चमचमीत झणझणीत बनवतोय म्हणून. असे पदार्थ तर काही आपण रोज रोज बनवत नाही ना, म्हणून. पण मात्र तुम्हाला जर कमी तेल घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमी तेल घालू शकता. आता आपण तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातली. छान मस्त असा कांदा याच्यावरती चॉप करून घातला. टमाटर आणि इथे आपण मिरची अद्रकची पेस्ट सुद्धा घातलेली आहे. टमाटर सोबत मी बारीक करून घेतली होती मिरची. चवीनुसार मीठ घालून घेतलं. लाल तिखट घालायचं आहे आपल्याला, हळद घालायची आहे. आता कुठल्याही पदार्थाच्या क्वांटिटीनुसार लाल तिखट, मीठ, हळद किंवा कुठलेही मसाले कमी जास्त होत असतात. किंवा आपल्या घरी किती लाल तिखट खाल्ला जाते, किती मीठ खाल्ला जाते, त्यानुसार सुद्धा हे जिन्नस कमी जास्त करावं. कारण प्रत्येकाच्या घरची चव वेगवेगळी असते. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते. माझ्याकडे थोडंसं स्पायसी, थोडं छान चटपटे खाल्लं जातं, म्हणून मी या पद्धतीने रेसिपी शेअर करते. तुम्ही मात्र तुमच्या घरी कसं आवडते त्या बेताने करावं, हो की नाही. बघा, आपण छान आता कोरडे मसाले सुद्धा भाजून घेतले. मस्त आता उकडून घेतलेली मटकी याच्यावरती घातलेली आहे. लगेच पाणी घालू नका. मटकीसोबत जेवढं पाणी होतं तेवढं घातलं. 2 मिनिटासाठी छान असं शिजून घेऊयात, म्हणजे ही मटकी या मसाल्यांसोबत छान अशी शिजल्या जाते. आता आपण याच्यामध्ये घातला 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा घालतोय किचन किंग मसाला. किचन किंग मसाला आणि गरम मसाला समप्रमाणात घातल्याने तो आपला मिसळ पावचा मसाला तयार होतो. आता मिसळ मसाला जर तुमच्याकडे असेल, मार्केटमध्ये अवेलेबल आहे मिसळ मसाला, तो जर तुमच्याकडे असेल तर मग तो 2 चमचे तुम्ही याच्यामध्ये घालावा. आत्ता आपण याच्यावरती घालतोय गरम पाणी. गरम पाणीच घालावं, थंड पाणी घालू नये. गरम पाणी घातल्याने तवंग छान येईल. जो तर्री असते, जो रस्सा असतो, जो कट असतो, तो अप्रतिम तयार होतो. आता आपण कटही याच्यातच बनवतोय, उसळही याच्यातच आहे, म्हणून हलकंसं पाणी जास्त केलं आणि तर मस्त असं दणकून हे शिजवून घेतलं. वाव, रंग बघा काय झणझणीत दिसतोय ना, सुटलंय ना तोंडाला पाणी. मस्तच. चला सर्व करूयात. मिसळपाव हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाला आवडतो आणि जिभेची चवच वाढवतो. एवढा छान झणझणीत असतो आणि तो जर या पद्धतीने सर्व केला ना तर वाव. कट बघा, आपण वरचा रस्सा जो होता ना तो वेगळा कट म्हणून दिलेला आहे. उसळ, त्याच्यावरती फरसाण आणि सुकी उसळ सुद्धा ठेवली होती बघा. म्हणजे ज्याला कोणाला जास्त जर तिखट खायचं नसेल तर तोही सुकी उसळ खाऊ शकते. कांदा टमाटर मस्त असं काय बेत बनलाय. संडे असो किंवा कुठलाही सुट्टीचा दिवस, मिसळ पाव झालाच पाहिजे. कारण दोन्ही काम आपण एकत्र केलेले आहेत. कटही त्यातच बनवला, उसळही त्याच्यातच बनवली, त्यामुळे काम वाढलं नाही, चव मात्र अप्रतिम आली. जरूर बनवा. आणि आजची कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
रेसिपी जर आवडली असेल, व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर प्लीज एक लाईक करा. सोबतच स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.